नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। संदीप पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांची दिवाळी कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद। निघोजमधील दिवंगत संदीप पाटील वराळ यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण होत असताना निघोजमधील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत निवड झालेले रुखसाना हवालदार यांची पोलीस दलात निवड झाली। तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आर्यन अशोक ढवळे यांची निवड झाली। तसेच कराटे प्रशिक्षक ओंकार रणसिंग, तसेच कराटे खेळाडू सई राऊत, विहा लामखडे, मैथिली गायकवाड, परवेज तांबोळी, सागर जगताप व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, युवक काँग्रेस पारनेर तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेशजी लाळगे, निघोज ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराव निघोजकर यांनी आपली मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमाचे महत्त्व समाजापुढे मांडले। तसेच संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की सदर कार्यक्रमांमध्ये कन्हैया परिवाराचे सर्वेसर्वा दिवंगत शांताराम मामा लंके यांचा सिंहाचा वाटा असतो। तसेच संदीप पाटलांचे वाक्य माझ्या गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, या वाक्याप्रमाणे मरेपर्यंत आम्ही गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे आवाहन सचिन पाटलांनी केलं। त्याचप्रमाणे या उपक्रमामध्ये असंख्य निघोजकर भाग घेऊन या कार्यक्रमासाठी दान देतात। त्याचप्रमाणे कितीतरी जण स्वतःचे नाव न सांगता गुप्तदान आर्थिक मदत करतात। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पुष्पाताई वराळे, निघोज ग्रुप ग्रामपंचायत सरपंच चित्राताई वराळ, भाजपचे नेते अतुलराव माने, शालेय समिती अध्यक्ष आप्पा वराळ, पांडुरंग घाडगे, तुकाराम येवले, राहुल वराळ, भाऊसाहेब कोल्हे, गणेश लामखडे, विशाल ढेरे, फिरोज शेख, भीमराव लामखडे, असलम इनामदार, निलेश घोडे, श्रीकांत वराळ, शरद पवार, रामा वराळ, भास्कर वराळ, शंकर वराळ, अर्जुन वराळ, सुमनताई बोंबले, बॉबीताई गायखे, ठकाराम गायखे, पत्रकार बांधव, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद ठुबे यांनी केलं, तर आभार ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भीमराव लामखडे यांनी मानले। पारनेर प्रतिनिधी ठकसेन गायखे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।